नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज आपण बघणार आहोत सुवर्णप्राशन, ज्यालाच आपण आयुर्वेदिक इम्युनायझेशन म्हणू शकतो, ज्यामध्ये विविध आयुर्वेदिक औषधी वापरून औषधांनी सिद्धयुक्त असे गायीचे तूप, मध व सुवर्णभस्म हे अवलेह म्हणजेच लेह स्वरूपात बालकांमध्ये दिले जाते. तर हे सुवर्णप्राशन नवजात बालक म्हणजेच जन्म झालेल्या बालकांपासून तर वय वर्ष 16 असलेल्या बालकांपर्यंत आपण देऊ शकतो. तर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये काही काळजीयुक्त लक्षणे जाणवतात का? जसे की तुमचे मूल अतिशय चंचल किंवा अतिशय शांत आहे का? वजन उंची योग्य प्रमाणात वाढत नाही, जेवणाकडे अजिबात लक्ष नाही, म्हणजे जेवण त्यांच्या मागे मागे घेऊन पळावे लागते का? एखादे अक्षर तो बोबडे बोलतो किंवा पूर्णतःच बोबडे बोलतो, सतत आजारी पडतो, म्हणजे सर्दी, ताप, खोकला इत्यादी गोष्टी वारंवार घडतात का? तसेच अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही, म्हणजेच केलेली गोष्ट त्याच्या लक्षात राहत नाही, किंवा वय वर्ष 5 असून सुद्धा अंथरुणामध्ये लघवी करणे इत्यादी सर्व गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलासोबत घडताना दिसत असेल तर नमस्कार,